भाई तुमची जी ख्वाहिश होती ती पूर्ण झालेली आहे. येस, मॅचला सुरुवात होईल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. एका बाजूला श्रेयस देव आणि साथीने भावेश पाटील. आजच्या रजनीतला अगदी अंतिम मॅच. इथून जो जिंकणार तो शेवटच्या दिवसामध्ये सन्मानाने येणार. आणि तो कुठला संघ असणार याही अनेक गोष्टी आहेत. तत्पूर्वी मॅचकडे जाऊया. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळतील ते म्हणजेच पंकज पाटील, टेंभोडे एक्सप्रेस. टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती एक चमकणारा तारा, ज्यांनी अनेक वर्ष या टेनिस बॉलला रिप्रेझेंट करत असताना आपल्या गावासहित पालघरसहित खऱ्या अर्थानं संपूर्ण केतन तरे यांच्याकडनं भावेश यांच्या 3 षटकाराला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. भावेश आणि एका बाजूला साथीने आपण पाहतात श्रेयस देव, मागच्या मॅचचा हिरो. भावेशसाठी आपण पाहतात कॅश प्राइज आहे केतन तरे यांच्या माध्यमातून 3 षटकार 1000 रुपये. चला, मॅच इज ऑन. गोलंदाजी ट्रॅकवरती पंकज पाटील. पालन लेदर बॉल, टेनिस बॉल, दोन्ही चेंडूंना अगदी वेगानं कसं हाताळावं.
जिथे खऱ्या अर्थानं आजच्या रजनीतला अंतिम सामना चालू आहे. षटक क्रमांक पाहिलं तर आतापर्यंत 3चा खेळ संपला आणि 12 वरती धक्के मिळाले 2. ते म्हणजेच ध्रुव 11 सातपाडी या संघाला. चांगली गोलंदाजी एका बाजूला आपण पाहतायत. अतिशय सुंदर पद्धतीने टॉस जिंकल्यानंतर ज्यांनी सांगितलं की क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर अचूक असा निर्णय जो आपल्याला बघायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज जीत आलेत सध्या मैदानाच्या आतमध्ये. 12 आणि 12 वरती 2 धक्के जीत आलेत. गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 सध्या मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून जर आपण तपासून पाहिलं तर टार्गेट कितीचं सेट होणार. फटका खेळलाय अगदी खोलवर टप्पाचा बॉल. श्रेयस देव जे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि मागच्या देखील ज्या वेळेला कॉइन टॉस झाला त्यावेळेला आपण पाहतायत ज्याने अवधूतनं सांगितलं की अवधूत जर जो आमचा फलंदाज खऱ्या अर्थानं श्रेयस आहे तो शेवटपर्यंत टिकला तर या मॅच मध्ये धावा जरूर होतील. आणि त्या धावा आता कुठल्या पद्धतीने होतील या अनेक गोष्टींचा सध्या जो खेळ चालू आहे. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतात इनफिल्डच्या वरनं बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे बॉलला फील्ड करतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल. इथे जर आपण तपासून पाहिली तर 2 परिपूर्ण होत आहेत. खूप सुंदर पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल आतापर्यंत ती म्हणजेच 16 रन. षटक क्रमांक 4 चालू आहे. युवासेना चषकाची आजची 3री रजनी आणि 3ऱ्या रजनीतलं हे घमासान. एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी आणि विपक्षात विनर्स टेंभोडे. या 2 संघांमधला कडवा संघर्ष. शेवटची मॅच आणि या अंतिम रजनीमध्ये कुणाच्या नावावरती शेवटची रात्र राहील या अनेक गोष्टी. आतापर्यंत पाटील नेटवर्क समवेत जोडलेले प्रेक्षक आहेत ते देखील सातपाडीचे असतील ते सांगतील आमचा सातपाडी जिंकायला हवं. टेंभोडेचे प्रेक्षक सांगतील की आमचं गाव जिंकायला हवं. ऑन साइडला फटका बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली फक्त बॉलकडे पाहत राहतील. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय षटकार. 6 रन. थँक्यू. खूप चांगला फटका. इथे आपण पाहतात श्रेयस देवला शेवटपर्यंत उभं का राहायचं आहे कारण तुमचे सलामीचे फलंदाज होते ते व्यवस्थित काम नाही करू शकले आणि तदनंतर श्रेयस सांगतात की हरकत नाही मैं हूं ना. ज्याने खऱ्या अर्थानं आतापर्यंत जबाबदारी घेतली आणि जबाबदारीला स्वीकारत ज्या वेळेला तुम्ही संघाच्या आतमध्ये एक महत्वाचा रोल साकार करता त्यावेळेला संपूर्ण डगआउट तुमच्याकडे आपसुकतेने पाहत असते की आमचा श्रेयस शेवटपर्यंत म्हणजे धावा होणार. आणि सध्या ज्यांच्याकडे नजर प्रत्येकाची आहे त्यांनी आता या मॅच मध्ये रंग भरलेत. पुढचा बॉल. याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता. ऑन साइडला बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट. डीप मधनं प्रोटेक्शन मिळेल त्या बॉलला आणि सिंगलनं स्कोर कार्डला गती मिळते जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत अर्थात 23 धावा. षटक क्रमांक 4 चालू आहे. 6 षटकांचं क्रिकेट ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला तुमच्याकडे एक वेगळा टाइम असतो. पहिला सुरुवातीचा काळ नाही योग्य ठरला मध्यकाळात तुम्ही कमबॅक करू शकता. मध्यकाळ नाही सक्सेस राहिला तर तुम्ही शेवटच्या काळामध्ये आक्रमण शंखनाद करू शकता. परंतु आता सध्या मी म्हणेन की श्रेयसनं मोर्चा सांभाळलाय. मैदानाच्या आतमध्ये मध्य षटकाला ज्या वेळेला आले त्यावेळेला आता गोलंदाजांवरती आक्रमण केलंय. जीत हे चांगले गोलंदाज सातत्यानं इकॉनॉमिकल गोलंदाजीसाठी जाणले जातात आणि त्यांच्या विपक्षात आता आक्रमण हाणामारी आणि मारामारी स्वीकारलंय. गोलंदाज तयार होतील. पुन्हा एकदा आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच या षटकामध्ये 4 येणारे 2 चेंडू अत्यंत महत्वाचे. जयेश मात्रेला आपण पाहतायत आगरीपाडाचा एक दिग्गज क्रिकेटपटू ज्यांनी अनेक वर्ष खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय आणि सध्या आता ते आपल्याला बघायला मिळतील मिड ऑफला आहेत. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतात मिड ऑफला ज्या वेळेला क्षेत्ररक्षक घेतले त्यावेळेला उमेरनं बॉलला पाठवून दिलं. लॉंग ऑफ मधनं चेंडू सीमा रेषा पार. उमेर नावाचा आलाय देखना षटकार. चौकार आहे. ऑल राईट. 4. धावसंख्या फ्लाय होईल इथे अगदी इंचेस मध्ये. मी म्हणेन की तो षटकार ऑलमोस्ट झाला असता परंतु आपण पाहू शकाल जी रेषा आहे त्याच्या आतमध्ये पडला त्या 2 रन कमी मिळतील. उमेर सांगतील की तो षटकार असता तर चांगलं झालं असतं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 वरती. अगदी शेवटचा बॉल असेल या षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा जीत तयार होतील. एका बाजूला विनर्स टेंभोडे. आजच्या रजनीमध्ये आपण पाहतात जयेश कडे खूप चांगल्या अपेक्षेने ते पाहतील दुसऱ्या डावाकडे. गोलंदाज तयार.
यावेळेला सॉफ्ट हँडने स्टीअर केलं बॉलला. गली पॉइंटचे खेळाडू डीप मधनं बॉलला फील्ड करतील. तत्पूर्वी 2 धावा सहज रीतीने परिपूर्ण होतात. धावसंख्या 2 ना आकार मिळेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 29 या फलकावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू तपासून पाहिले तर 12 बॉलचा खेळ बाकी असेल. या 12 बॉल मध्ये काय होईल हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहतात फटका चांगला खेळलाय. जिथे बिटवीन द गॅप बॉल इथे देखील निघून जाईल. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर इथे 4 न फ्लाय होते आणि या 4 धाव्यांचा आकार घेत आता जे स्कोर कार्ड 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला चालू होता त्यावेळेला धावा भरपूर थांबल्या होत्या. 5व्या षटकाचा खेळ ज्या वेळेला चालू झाला त्यावेळेला आता धावांचा वेग वाढताना बघायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत खऱ्या अर्थानं 33 रन. 5वं षटक. 5व्या षटकाची कहाणी चालू आहे आणि 5व्या षटकाची कहाणी चालू असताना 33 धाव्यांवरती 2 धक्के. जे 2 धक्के सुरुवातीला बाद होते त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही ध्रुव 11 सातपाडीनं. एका बाजूला श्रेयस याही मॅच मध्ये 10 बॉल मध्ये 21 आणि उमेर 7 बॉल मध्ये 11. कुठल्या वेळेला कुठला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरवावा हे ध्रुव 11 कडे चांगली गुणवत्ता आहे. पुढचा बॉल विनर स्टेंबोडेचा. कौस्तुभ. चांगला चेंडू. या बॉलची इथे खऱ्या अर्थानं प्रशंसा करावी लागेल. मागच्या बॉलवरती तुमच्या अगेन्स्ट मध्ये चौकार आल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा कमबॅक कसं करता हे महत्वाचं असतं आणि सध्या तो कमबॅक बघायला मिळाला कौस्तुभ पाटील कडनं. चांगला चेंडू. योग्य लाईनला योग्य वेग आणि तेवढीच चांगली पिचिंग. गुड लाईनला स्पॉट पिच झाला आणि तदनंतर बॉलला वेग मिळाला. पुढचा बॉल. इथे जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू जर आपण तपासून पाहिले तर खऱ्या अर्थानं आपण पाहतायत इथून 3 बॉलचा खेळ बाकी असेल. षटक आहे ते म्हणजेच हे 5वं स्लॉग षटक. 34 धावा लढण्यासाठी जर तुम्ही 50च्या आतमध्ये ठेवलेत तर विनर स्टेंबोडे. दुसऱ्या डावामध्ये जयेश पाटील, जयेश म्हात्रे आणि एका बाजूला त्यांच्या साथीनं राहुल पाटील हे 2 फलंदाज एक आक्रमकता दाखवतील आणि त्या धावांना पुढे न्याय देतील. खोलातला बॉल होता. जयेश म्हात्रे आलेत वेगानं बॉलकडे. बॉलला फील्ड करतील. फेकी येते वेगानं. ही तुमच्या एका चांगल्या खेळाडूची ओळख असते. हिट करायचा होता बॉलला नाही करता आला. जिथे धावसंख्या जर आपण तपासून पाहिली ना 2 न फ्लाय होते जाऊन पोहोचते ती म्हणजे 36 वरती. जयेशने फेकी जरूर चांगली केली. त्या फेकीमध्ये कुठलीच कमी नव्हती. परंतु इथे जर आपण तपासून पाहिलं तर फ्लाय होताना बघायला मिळते 36 वरती. चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत जर आपण तपासून पाहिला तर खऱ्या अर्थानं आपण पाहतायत तो म्हणजेच 4. येणारे चेंडू जर तपासून पाहिले तर या संपूर्ण इनिंग मध्ये 8 बॉलचा खेळ बाकी असेल. एक्स्ट्रा मध्ये इथे गोलंदाजी होते. धावसंख्या इथे 1 ना आकार घेईल. व्हाईट बॉल न स्कोर कार्डला गती मिळेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 37. 37 धावा या धावफलकावरती आहेत. 37 रन फलकावरती असताना चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच खऱ्या अर्थानं 4 चेंडू. येणारे जे 2 बॉल आहेत ते महत्वाचे असतील. त्या 2 बॉल मध्ये या षटकामध्ये जे धावांचा वाढता वेग होता तो शांत केलाय कौस्तुभनं. त्याला पुन्हा एकदा वेग मिळेल का? यावेळेला फटका केलाय. रिव्हर्स स्विच. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या मागे. बॉलला करतील फील्ड आणि तत्पूर्वी आपण पाहता दुसरीचा प्रयत्न. 2 रन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ज्या वेळेला फटके खेळतात त्यावेळेला सातपाडच्या डगआउट मध्ये टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात.
स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 नफला 39. अगदी आपण पाहतायत शेवटचा बॉल इथे आपल्याला बघायला मिळेल या षटकामध्ये. कौस्तुभ पाटीलने देखील पहिल्या बॉलवरती चौकार आणि तदनंतर मागे वळून पाहिलं नाही. हे असायला हवं तुमच्याकडे. क्रिकेट या खेळामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा योग्य वळणावरती योग्य मार्गावरती कसे आणता आणि ते कौस्तुभने दाखवलं या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण मांडत असताना स्कोर कार्डला धावसंख्या 39. शेवटचा बॉल या 5व्या षटकामध्ये. गोलंदाज तयार. खोलातला बॉल होता. बॉलला खेळले अगदी खोदून काढले. सिंगल तर इथे मिळाली. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जर तपासून पाहिली तर फ्लाय होते तीही आपण पाहतात 2 आणि धावसंख्या 2 आकार घेत जाऊन पोहोचेल 41 वरती. 5 षटकांचा खेळ संपला. 41 रन. अगदी शेवटचं षटक बाकी आहे. पाहूया शेवटच्या षटकाच्या कहाणीमध्ये काय होते. इथे जर आपण पाहिलं तर 41 धावा धावफलकावरती आहे. जयेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील संघाचे एक ऑलराऊंडर खेळाडू. चला जयेश प्लीज वेळ न घेता फील्ड अरेंज करून घ्या पंकज पाटील. शेवटचं षटक. जयेश म्हात्रे यांना निमंत्रण मिळालंय. ज्या जुन्या संघाकडनं अनेक वर्ष चांगली कामगिरी केली पुन्हा एकदा त्याच संघामध्ये खेळताना त्यांचे जुने दिवस त्यांना देखील आठवत असतील. अनिकेत राऊत देखील या संघाचा एक हिस्सा असतात. जिथे आपण चिराग यांना पाहिलं, विशाल तरे यांना देखील या संघामध्ये पाहिलं, प्रेमित राऊत, पिंट्या यांना आपण पाहिलं. तदनंतर मग एक गाव एक फॉर्मॅट हे एक वेगळी सुरुवात झाली. गोलंदाज तयार. इथे आपण पाहतात फटका बऱ्याच काळावेत क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे आपण पाहतात शेवटच्या क्षणाला या षटकामध्ये हा जो कॅच सुटलाय ना तो कॅच तुम्हाला त्रास देणारा राहील. कारण कॅच सुटलाय कुणाचा तर खऱ्या अर्थानं श्रेयसचा. जो श्रेयस शेवटच्या षटकामध्ये अनेक वेळा आक्रमक होतो आणि त्याचा झेल तुम्ही यावेळेला नाही सोडू शकत. फटका बऱ्याच काळ हवेत होता. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले, जगलिंग झाले. बघा पहिल्यांदा अटेम्प्ट, दुसऱ्यांदा अटेम्प्ट आणि तिसऱ्यांच्या प्रयत्नामध्ये चेंडू धरती मातेला दांड. धावसंख्या 43, 43 रन. थोडासा बाहेरचा बॉल पंचांनी दर्शवले. त्या बॉलला व्हाईट बॉल घोषित केलं. त्या बॉलला न्याय नाही मिळणार. जिथे आपण पाहतात व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला गती मिळेल. जाऊन पोहोचेल 44 या फलकावरती. 44 रन्स. 2 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज होतील तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पंकज पाटील यष्ट्यांच्या मागे अगदी यष्ट्यांना बिलगून उभे आहेत आणि जयेशच्या गोलंदाजीची प्रशंसा करतात की भाई ये वाला लाईन काफी बढिया, उंदा लाईन. आणि जिथे आपण पाहतात डॉट बॉलचं स्वरूप ज्या ज्या वेळेला येतं त्या वेळेला खऱ्या अर्थानं फलंदाजांवरचं ते प्रेशर असतं. पुढचा बॉल. या वेळेला पुन्हा एकदा स्वतः पंकज आता बॉलच्या खाली. पंकज नाही चुकी करणार. ज्यांच्या हातांची ओंजळ अगदी आपण पाहतात योग्य पद्धतीने विकेट मिळवली. फलंदाज बाद. थँक्यू. चला प्लीज नवीन बॅटर या आहेत मध्ये. चेंडूंचा खेळ झाला या षटकामध्ये 3. 44 धावा या धावफलकावरती. धावा या धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर आतापर्यंत आपण पाहतो 3 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी देखील आहे. या मॅच मध्ये टार्गेट कितीचं सेट होणार?
आणि इथून जर आपण पाहिलं तर आता हे 3 बॉल आहेत. जयेशनं खूप चांगली गोलंदाजी केली. आता सिद्धार्थ आलेत. सतपाडीचा बाहुबली मागच्या मॅच मध्ये अगदी धुमाकूळ घातलं या पठ्ठ्यानं. आणि नयन पाटील साठी कर्दन काळ झाले. आणि जागमाता रावळे संघाला पराभवाच्या छायेमध्ये दे धक्का ज्यांनी केला तेच सिद्धार्थ आलेत. श्रेयसचा खेळ देखील बहरला आजच्या दिवसामध्ये. खूप चांगलं क्रिकेट ज्यांनी दाखवलंय. नेक्स्ट बॉल साठी रेडी जयेश भात्रे. पुढचा बॉल. चांगली गोलंदाजी. पंकज पाटील सांगतात की गुड लाईनचा चेंडू, चांगला चेंडू. जयेश म्हात्रे सांगतात की मागचे थोडे काही वर्ष मी मैदान सोडलं असेल परंतु क्रिकेट खेळण्याचे इरादे नाही. हे आहे जयेश म्हात्रे. काय गोलंदाजी केले यांनी. शेवटच्या षटकामध्ये अगदी कसून मारा. पुढचा बॉल. इथे देखील आपण पाहतात बॅटची कट शॉट थडमानला खेळाडू तैनात. आता शेवटच्या बॉलवरती उमेर दुसरीचा प्रयत्न राहिलाय. आणि इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतात कॉम्प्रोमाइज सॅक्रिफाईस बघायला मिळालं. 1 रन तर पूर्ण झाली. आता धावसंख्या 1/45. चला नवीन बॅट्समन लवकर या, वॉर्मअप करत, वेळ नका घेऊ, लगेच या. शेवटचा बॉल बाकी आहे. या शेवटच्या बॉल मागे कहाणी काय होईल. धावसंख्या आतापर्यंत मी म्हणेन की 45 आहे ना. ती 45 रन म्हणजेच टेंबोडा संघ आतापर्यंत या मॅच मध्ये खूप चांगल्या स्थितीमध्ये. तुम्हाला फक्त दुसऱ्या इनिंगला सावरायचं आहे. ती दुसरी इनिंग तुम्ही सावरली तर या मॅच मध्ये दबदबा तुमच्याही नावाचा राहील, रुतबा तुमच्याही नावाचा राहू शकतो. समोर कोण आहे नाही माहिती. असेल ग्रामीण फॉर्मॅट मध्ये गाजवलंय या संघाने. 45 झालेत. परंतु तुम्ही देखील एक जुना जाणता संघ आहे. विनर्स टेंबोडे म्हटलं. पंकज पाटील यांचा अनुभव, जयेश म्हात्रे असेल, राहुल पाटील असतील, दिग्गज क्रिकेटपटूंचा भरणा आहे. शेवटचा बॉल आहे. गोलंदाज होतील तयार. जयेश म्हात्रे. अगदी शेवटचा बॉल सिद्धार्थ साठी. समोर सिद्धार्थ होते, श्रेयस होते, अनेक फलंदाज बदलले परंतु जयेश म्हात्रेचा टप्पा नाही. पुढचा बॉल. चांगला चेंडूचा तळ. इथे देखील आपण पाहतात शरीरापासून दूर ठेवला परंतु फलंदाज सफल झालेत का या सर्व गोष्टी बारकाईने पाहिल्या जातील. आणि षटक संपलंय ते म्हणजेच 6वं. आणि जिथे आपण पाहतात षटक संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 46-47 धाव्यांचं टार्गेट या नेक्स्ट इनिंग मध्ये. या 47 धावा कशा होतील हे सांगण्यासाठी मायक्रोफोन वरती देऊया निमंत्रण संतोषदा पाटील यांना. आणि आम्ही घेतोय रजा आजच्या रजनीसाठी. तुर्तास थांबतोय. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. जय क्रिकेट, जय भारत.
संख्या बनवायची आहे हा प्रयत्न केला गेला आणि त्या प्रयत्नानं यश इथे मात्र आपण पाहतोय, कारण की धावा जर पाहिल्या तर 46 धावा झाल्या आहेत, चांगल्या किफायत धावा आहेत. इथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी मेंटेन केली तर मात्र हा सामना देखील आपण पाहतोय सातपाडी संघ आपल्या बाजूत झुकू शकतोय. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय इथून ज्या पद्धतीने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला, नक्कीच जयेश म्हात्रे ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त इनिंग खेळली, अगदी एकतर्फी मॅच त्याने आपल्या बाजूला झुकवली. याची जर खेळी चांगली राहिली तर ही देखील मॅच आपण पाहतोय टेंबोडे संघ, विनर्स टेंबोडे संघ आपल्या बाजूला झुकू शकतोय. दोन्हीही अजूनही जर पाहिलं तर पारड जे सेम आहे, कारण की दोन्हीही तुल्यवान संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये जयेश म्हात्रे अगदी वेगाने जाताना पाहायला मिळते. ही खूप मॅच महत्वाची आहे, ही मॅच मला जिंकवायची आहे हे मात्र निर्धार मनामध्ये ठेवून मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. दुसऱ्या बाजूला राहुल पाटील आपण पाहतोय एव्हरग्रीन, नेहमीच आपण पाहतोय जेव्हा जयेश म्हात्रे याची बॅट लागली होती त्याला मात्र साथ देताना राहुल पाटील खूप चांगल्या पद्धतीने त्याला मात्र फक्त साथ देत गेले. तू खेळ मी आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेट ठेवणं हे देखील एक महत्वाची बाब असतं, ती मात्र त्याने दर्शवून दिली. आणि इथून जर पाहिलं तर या मॅच मध्ये नक्कीच थोडीस मेहनत करावी लागेल. तर आपण पाहतोय सलामीची जोडी या ठिकाणी तयार झाले. दुसऱ्या बाजूला अवधूत गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जेव्हा जेव्हा स्टार्ट असते तेव्हा स्टार्ट करणारा गोलंदाज अवधूत एक गुड स्टार्ट देणारा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय, त्याच्याकडून अपेक्षा आहेत सातपाडी संघाला, कारण की थोडस कमी धावांचं लक्ष आहे, परंतु 47 धावा या देखील एक किफायत आहेत. ज्या पद्धतीने गोलंदाजी चालते सातपाडी संघाची, तर पहिला चेंडू फेस करेल जयेश म्हात्रे या ठिकाणी. ऑल द बेस्ट बोथ टीम, दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया या मॅच साठी. पहिला चेंडू यावेळेस अगदी आपण पाहतोय मिडल ऑफ द स्टंप मध्ये सापडलाय फलंदाज जयेश म्हात्रे आणि पंचांचं बोट आकाशाकडे होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. ओहो, इथून आपण पाहतोय पूर्णपणे स्टंप मध्ये चेंडू च्या पद्धतीने पाहायला मिळाला. आणि इथून जर पाहिलं तर LBW ने आउट होताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर जयेश म्हात्रे. इथून जर पाहिलं तर आणखीन एक मोठं नाव अनिकेत राऊत येत आहेत गोलंदाजी फलंदाजीसाठी. जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट जगतामध्ये खूप चांगल्या पद्धतीने रुजू झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पालघरचं नाव मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजवलं गेलं. असा खेळाडू जर पाहिलं तर अनिकेत राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर इथे मात्र अक्रॉस द लाईन आडवी बॅट मारले आणि चेंडूला पाठवलंय. जर पाहिलं तर तिकडे फिल्डिंग होते, चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टेअर केलंय, अडवलंय. रन्स मात्र इथून पाहिलं तर 2 धावा मिळतील. चांगली बॅट मारली होती, अगदी क्रॉस बॅटने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या इथून जर पाहिलं तर 2 ने आकारली जाते. एक गडी नक्कीच बाद झाला. जयेश म्हात्रे बाद झाल्यानंतर थोडीशी जर पाहिलं तर पहिला विकेट बाद गेल्यानंतर अडचण असते, पण ही अडचण दूर करण्यासाठी अनिकेत राऊतला आणलं गेलंय.
इथून आपण पाहतोय अवधूत पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल यावेळेसचा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी गली रिजन मध्ये आपण पाहतोय चेंडूला पकडतोय. रन्स मात्र इथून सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 3. प्रत्येक धाव ही महत्वाची असणार आहे या सामन्यामध्ये. एक एक धाव नक्कीच वाढवेल आपला मनोबल. पुन्हा एकदा पाहतोय आपण शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. चेंडूला फिरून घेऊन काढलाय डीप मधून. क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या दिशेने आपण पाहतोय जोपर्यंत फिल्डिंग करेल फेकेल तोपर्यंत 2 धावा सहज रीतीने पूर्ण करतायत. दुहेरी धाव येताना पाहायला मिळालंय आणि धावसंख्या 2 ने इथून जर पाहिलं तर धावफलक थोडस हलतं करण्याचं काम केलंय दोन्ही फलंदाजांनी. एकेकाळी असं वाटलं होतं की जयेश म्हात्रे ज्यांनी 2 इनिंग खूप चांगली बॅटिंग केली या इनिंग मध्ये देखील चांगली बॅटिंग करेल, परंतु मिडल ऑफ द स्टंप सापडला गेला. LBW च्या रूपाने गडी पाहत होताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस फटका तर चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अगदी वेगाने येतोय चेंडूवर. हिट करण्याचा प्रयत्न होता डायरेक्टली. रन्स सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या एकंदरीत 6 धावा. धावा आतापर्यंत आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अवधूत चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच त्यांनी दर्शवलंय. यावेळेस बॅट ची कडा लागतंय चेंडू हवेत आणि त्यानंतर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने इथे मात्र विकेट नक्कीच मिळवला जातोय. अनिकेत राऊत बॅक टू द डगआउटला जाताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅटची एज लागली होती. चेंडू खेळायचा होता ऑन साइड रिजन मध्ये परंतु तुर्तास आपण पाहतोय चेंडू हवेत आणि त्यानंतर एक झेल टिपला गेला. स्वतः अवधूत त्या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर मिळवतोय विकेट. 2 गडी बाद केले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर होतोय 6 धावा. इथून पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल मिस्टर जीत. 2 गडी ज्या पद्धतीने बाद झाले. 6 धावा आतापर्यंत जमवले गेले. सरासरी जर पाहिली तर 8च्या सरासरीने तुम्हाला खेळावं लागेल तरच धावसंख्या जी आहे ती बनवता येईल. जी धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 6 वर थांबली गेले. षटक क्रमांक पहिला कंप्लीट केलं गेलं. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज सुमितला आणले गेले. सॉरी अमृत येतोय. अमृत देखील आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी वेगवान गोलंदाजी टाकण्यामध्ये इथे यशस्वी आहे. आतापर्यंत त्याला यश आलंय. या ओव्हर मध्ये महत्व असेल. राहुल पाटील या चेंडूला जर पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेंथने खेळला गेला. चेंडू जातोय अवधूत कडे. जोपर्यंत फिल्डिंग करेल तोपर्यंत रन्स मात्र कंप्लीट केले जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 गडी लवकर बाद झाले. ज्या पद्धतीने आपण पाहतोय एका बाजूला बाद झाला जयेश म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत राऊत. यावेळेस 1.5 चेंडू घोषित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रनिंग टास्क जर पाहिली तर थोडीशी अडथळली गेली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर कुठेतरी थांबले. इथून पाहतोय यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटची खालची टो लागली जाते आणि सरळ जर चेंडू पाहिला तर
विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. विकेटचं होईल पतन. तिसरा गडी बाद होतोय विनर्स तेंबोडे संघाचा. इथून जर पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उज्ज्वल आणलं गेलंय. यंग टॅलेंट आहे. इथून राहुल पाटील आणि उज्ज्वल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर जी धावसंख्या उभारायची आहे ती धावसंख्या उभारताना कुठेतरी सातपाडी संघाचे गोलंदाज हवे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी, चांगली लेंथ लाईन आणि त्यावर जर पाहिलं तर आतापर्यंत 3 विकेट मिळवलेत. महत्वाचे विकेट होते आणि विकेट पडल्यानंतर थोडीशी मानसिकता खर्चीकरण होताना यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कॉट बिहाइंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. हलकीशी एज लागली आणि तदनंतर उज्ज्वल आले आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक टू द डगआउटला जाताना. नवीन फलंदाज निमिष आणलाय. निमिष मोहिते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यावेळेस जर पाहिलं तर जिम्मेदारी असेल या 2 खेळाडूंवर की या 2 फलंदाजाचा जर विचार केला तर इथून एक चांगली स्टार्ट करतायत हे 2 फलंदाज तर हा सामना जिंकू शकतील. परंतु ज्या प्रकारे आपण पाहतोय आतापर्यंत विकेट्स घेतले गेले अगदी 3 विकेट जे आहेत पहिल्या 2 ओव्हर मध्ये आपण पाहतोय 4 विकेट ज्या पद्धतीने घेतले गेले आणि 4 गडीच्या मोबदल्यात 7 धावा अशी परिस्थिती आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय. अवधूत येतोय चेंडूवर. सॉरी या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूवर चांगल्या पद्धतीने इथे मात्र अडवलं गेलं चेंडूला. रन्स मात्र कंप्लीट केलं जाईल. एकंदरीत धावांचा विचार केला तर आणखीन एक सिंगल वाढेल. 8 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून गॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. 2 फलंदाज एकाच ट्रॅकवर आणि इथून जर पाहिलं तर ऍक्सिडेंट होईल आणि तेच आपल्याला पाहायला मिळतोय. निमिष बॅक टू द डगआउटला जाताना गडी बाद होईल. प्रत्येक वेळेस जर पाहिलं तर आता मात्र पॉझिटिव्ह मुवमेंट मध्ये सातपाडी संघ येताना कारण की ज्या वेळेस आपण पाहतोय फटका चांगला होता. रन घेण्याचा प्रयत्न केला गेला राहुल पाटील यांनी परंतु निमिषच्या मनामध्ये नव्हतं की हा रन्स कंप्लीट होईल असं आणि त्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय विकेट आलाय. इथून प्रश्नचिन्ह आहे की बॅटिंग साठी आता मात्र कोणाला प्राचारण केलं जाईल. पंकज पाटील सारखा एक मोठा फलंदाज अजूनही मैदानाच्या नक्कीच बाहेर आपण जोडी कारण गरज आहे. इथून चांगली बॅटिंग करणे गरजेचं आहे. जर चांगली बॅटिंग झाली तर मात्र आपण पाहू शकताय इथून मॅच जिंकू शकतोय. धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवर नक्कीच थांबवली गेले. 8 या आकड्यावर 5 गडी बाद झाले आहेत. दुविधा परिस्थिती येते मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये होतोय. परंतु कौस्तुभ पाटील एक चांगला फलंदाज आहे. आपल्या भावाच्या जोडीला राहुल पाटीलच्या जोडीला जर पाहिलं तर इथून चांगलं खेळणं गरजेचं असणार आहे. पाहतोय आपण इथून पाहतोय अमृत खूप चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. अमृतच्या गोलंदाजीतून जर पाहिलं तर 3 गडी बाद केलेत त्याने.
ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. कौस्तुभ पाटील देखील इथे थोडेसे चुकले जात आहेत या चेंडूला खेळण्यासाठी. ओव्हरची होईल समाप्ती आणि जाणलं त्यांनी कारण की शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूला इथून सोडून दिलं. चेंडूवर जर पाहिलं तर रन्स येत नाहीये. धावसंख्या अजूनही 8 धावांवर थांबली गेले. 2 षटक कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेहमीच ज्या पद्धतीने आपण मुलाखत घेतली गेली अवधूतची तेव्हा मात्र म्हटलं होता की आर्यनचं मैदान आमच्यासाठी एक लकी मैदान आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आजची खेळी देखील त्याच पद्धतीने झाले. चांगली गोलंदाजी इथे मात्र दर्शवत असताना दोन ओव्हर टाकण्यासाठी जर पाहिलं तर तब्बल 14 मिनिटाचा अवधी घेतला गेला. इथून जर पाहिलं तर तुम्हाला टायमाचं बंधन आहे आणि त्याचमुळे इथे जतीन देखील दाखवून देत आहेत की तुम्हाला टाइम महत्वपूर्ण असणार आहे. यावेळेस समोरच्या दिशेने खेळलाय राहुल पाटील. चेंडूला खेळतोय परंतु समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे मिस्टर कुणाल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मयूर आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. रन्स मात्र इथून जर पाहिलं तर सिंगलच मिळतोय. त्यावेळेस उचललाय चेंडूला लेग साइड रिजन मध्ये आपण पाहतोय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षक जोपर्यंत थांबेल तोपर्यंत आणखीन 2 धावा जमवले जात आहेत. या दुहेरी धावाने धावसंख्या डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वर धावसंख्या होते ती म्हणजेच 11 धावा. ही पारी खेळणं खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीने दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत कौस्तुभ पाटील आणि जर पाहिलं तर राहुल पाटील या जोडीवर पूर्णपणे निर्धार आहे कशा पद्धतीने खेळील ही जोडी. परंतु दुसऱ्या वेळेस आपण पाहतोय अवधूतची लेंथ लाईन आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने लेंथ लाईन वापरली जाते आणि कुठेतरी थांबवून ठेवण्याचं काम केलंय फलंदाजाला. इथून मोठा फटका येत नाहीये. या पद्धतीने सटपाटी संघ खेळला होता. पहिल्या 3 ओव्हर मध्ये खूप वाईट परिस्थिती होती परंतु ती परिस्थिती अगदी 3 षटकानंतर बदलली गेली आणि चांगली धावसंख्या उभारली गेली. हो, पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतंय. सातत्याने जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचे चेंडू आणि खोलवर टप्प्याचे चेंडू थोडेसे त्रासदायक ठरतायत फलंदाजाला. इथून मोठा फटका मारण्यासाठी नक्कीच प्रयत्न होत नाहीयेत कारण की लेंथ लाईन त्या पद्धतीची टाकली जाते. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गली रिजन मध्ये जातोय. फर्स्ट स्लिप मध्ये आपण पाहतोय चेंडूला ट्रॅव्हल्स केलं गेलं. सिंगलच्या मदतीने धावसंख्या इथून जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. षटकातील अगदी जर पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक आहे. चेंडू खुदून काढलाय. चेंडूला पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूवर चांगल्या पद्धतीने मयूर येतोय. चांगली फिल्डिंग परंतु इथून 2 धावा घेण्याचा प्रयत्न सक्सेस होत आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तिसऱ्या पंचांची मागणी केली. जाऊया तिसऱ्या पंचांकडे.
तब्बल 18 धावा. 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वर. यावेळेस उडवलाय चेंडूला अवधूत आहे डीप मध्ये. जर पाहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चेंडूला ट्रॅव्हल्स केलं गेलं. सिंगलच रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावा 19 धावा बनल्या जातील. अगदी शेवटची मॅच आहे या मैदानामध्ये. आपण पाहतोय आजच्या या रात्रीतील जो संघ जिंकेल तो नक्कीच अगदी अंतिम दिवसामध्ये क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळेल. काल देखील एक संघ आपण पाहिलं किंग्स 11 पालघर संघ जर पाहिलं तर क्वालिफाय होताना आयोजन टीम आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग दर्शवली त्यांनी. यावेळेस चेंडूला नक्कीच चांगला फटका दिला होता परंतु यावेळेस 2 धावा नक्कीच रोखू शकणार नाहीये. दुहेरी धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचतील. ही एकंदरीत 21 रन्स 21 धावा. प्रत्येक रन महत्वाची आहे आणि ज्या पद्धतीने आता सिंगल डबलला चालना दिली गेले कुठेतरी वाटतंय की विनस नेबोडे संघ देखील या मॅच कडे ही मॅचला बनवताना पाहायला मिळतील. 5 विकेट गेल्यानंतर जी परिस्थिती होती अगदी 8 धावा स्कोर कार्ड वर होते आणि 5 विकेट देखील गमावले गेले होते आणि त्यानंतर कौस्तुभ पाटील ची चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत राहुल आणि कौस्तुभ ही 2 बॅटर आहेत ज्यांनी पूर्ण पाळी जी आहे ती सांभाळले. पुन्हा एकदा लोअर फुलटच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अवधूत परंतु पुन्हा एकदा चेंडूला पकडेल तोपर्यंत रन्स मात्र कंप्लीट केले जाईल. एक धावसंख्या 22 धावा. इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी अजूनही लक्ष आहे. 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 25 धावा. 12 चेंडू 25 धावा. इथून जर पाहिलं तर 12 मध्ये 25 बनवायचे आहेत. मॅच अजूनही ऑन आहे. आपण पाहतोय सतपाटी संघ ज्या पद्धतीने आज खेळला जातोय पालघर मधून मोठमोठे दौरे करताना. उद्या देखील आपण पाहतोय अगदी भाईंदरचा दौरा असणार आहे आणि इथून जर पाहिलं तर ही मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. प्रत्येक मॅच महत्वाची इथून मात्र जाणले जाते. अडीच मिनिटं आपल्याकडे बाकी आहेत. लक्षात असू द्या ही मॅच ज्या पद्धतीने आपण टायमर चालू आहे 2.5 मिनिटांमध्ये आपल्याला ही एक ओव्हर जी आहे ती कंप्लीट करणं गरजेचं असणार आहे. आणि 22.37 सेकंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज श्रेयसला आणलं गेलंय अगदी 5वं षटक हाताळण्यासाठी. 12 चेंडूंचा खेळ 25 धावा बनवायचे आहेत. चला इथून आपण पाहतोय 22 मिनिटं पूर्ण झालेत. टायमर ऑन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. टायमर थांबवला होता याकडे देखील लक्ष आहे. आपला एक्स्ट्रा खेळाडू देखील या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे नक्कीच प्रत्येक वेळेस टायमर जो आहे तो थांबवला जातोय. जेव्हा तुम्ही एक छोटा ब्रेक घेताय किंवा फलंदाज आउट झाल्यानंतर जो ब्रेक असतो त्यामध्ये टायमर थांबवला जातोय. इथून पाहतोय पण तो टायमर ऑन आहे. 22 मिनिटं आणि 37 सेकंद आतापर्यंतचा टायमिंग झालाय. ऑन झालाय टायमिंग. चला यावेळेस जर पाहिलं तर छोटा चेंडू होता. जर पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेन चेंडूला इथे फेकून दिला. लॉंग लेग मध्ये आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल्स होताना. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने आकारेल. स्कोर कार्ड
जाऊन पोहोचेल एकंदरीत 24 धावा. आता मात्र 23 ची आवश्यकता आहे. 11 मध्ये 11 चेंडू आणि 23 धावा. 11 चेंडू 23 धावांची अजूनही आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फटका खेळलाय. इथून जर पाहिलं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट रिजनला आणि जोपर्यंत फिल्डिंग करेल फेकेल तोपर्यंत 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न आहे. तिसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण करतायत राहुल पाटील. थोडेसे थकलेल्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण जी पारी सांभाळली गेली खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 2 भावांची ही जोडी आणि या 2 भावाच्या जोडीने जी विकेटची पडझड झाली होती ती कुठेतरी थांबवली गेली आणि चांगली धावसंख्या इथून मात्र बनवले. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 मध्ये 20 बनवायचे आहेत. 10 चेंडू 20 धावा. आपण पाहतोय वातावरणामध्ये थोडस हलकस चेंजेस आहेत. हवा थोडीशी थांबली गेले आणि त्याचमुळे जर पाहिलं तर थकवा हा जास्तीत जास्त लागण्याचे चान्सेस आहेत. त्यासाठी तुम्ही पाणी पित राहा हेच मी तुम्हाला उपाय सांगेन. तर पाणी हे बेस्ट आहे आपल्या शरीरासाठी. जेवढं पाण्याचं प्रमाण जास्त असेल तेवढं मात्र आपली एनर्जी जी आहे ती नक्कीच खर्चीकरण कमी होते. इथून पाहिलं जाईल 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 मध्ये बनवायचे आहेत अजूनही 20 धावा. इथून आपण पाहतोय जास्तीत जास्त सिंगल डबलने धावसंख्या जी पार्टनरशिप बिल्ड केली. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 2 खेळाडूंमध्ये गरजेचं होतं ही पार्टनरशिप बिल्ड करणं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू 10 मध्ये 20 बनवायचे आहेत. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय. उमेर चेंडूला पकडेल फेकेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होत आहेत. दुहेरी धाव महत्वाची आहे. इथून पाहायला मिळतंय 2-2 धावा खूप चांगल्या पद्धतीने घेतल्या गेल्या आहेत. इथून जर पाहिलं तर आता मात्र फटका तर आलाय पण हा फटका जाईल 6 धावांसाठी. कौस्तुभ पाटीलने एंड मुवमेंट मध्ये जर पाहिलं तर आपली बॅट इथे दर्शवले. जबरदस्त फटका मारलाय आणि चेंडू जर पाहिलं तर अगदी काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून लॉंग लेगच्या ऑन साइड मध्ये आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून खेळलाय हा फटका षटकारासाठी. 6 धावा. चान्स नव्हता इथे मात्र जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाला प्रयत्न केले होते त्यांनी चेंडू अडवण्याचे पण ते यावेळेस आपण पाहतोय 8 चेंडू आणि 12 ची आवश्यकता आहे. 8 मध्ये 12 धावा. टाइम जो आहे तो तुमचा आता मात्र संपलेला आहे. जो आपण 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा टायमिंग अवधी दिला होता तो आतापर्यंत जर पाहिलं तर इथे टाइम ऑफ झालाय. म्हणजे येणाऱ्या ज्या पुढच्या ओव्हर मध्ये जो आहे तो एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवणं बंधनकारक असणार आहे. एक्स्ट्रा खेळाडू लाईट्स ऑफ करायचे प्लीज विनंती असेल. इथून आपण पाहतोय 8 मध्ये 12. आक्रमण तर केलाय कौस्तुभ पाटीलने आणि महत्वाचं होतं आक्रमण करणं कारण की ज्या वेळेस थोडीशी अडचणीत होता संघ. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस आडव्या बॅटने केलाय प्रहार. चेंडू जाईल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. फंबल झालाय आणि रन्स मात्र किती जमवले जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. 2च धावा या ठिकाणी जमवल्या जात आहेत. दुहेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. अगदी जो चेंडू आणि रनांस मधला 3 धावांचा फरक आहे तो इथून जाणवतोय. हा मैदान असं आहे आर्यनचं मैदान आपण पाहतोय. थोडस विकेटचा जर विचार केला तर आता थोडस दमट विकेट आहे त्यामुळे चेंडू जो आहे तो बॅटवर प्रॉपरली येत नाही आहे
आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर बॅटिंग होताना आतापर्यंत आपण मोठमोठ्याने षटकार पाहिले, 81 धावा देखील या मैदानावर बनवताना पाहिले, परंतु या धावा चेस करणं थोड्याशा कठीण आहेत. 7 मध्ये 10 ची आवश्यकता. चांगली बॅटिंग दर्शवली आतापर्यंत कौस्तुभ पाटीलने. इथून पाहतोय चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला जातोय. 1 रन्स तर कंप्लीट केले, दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव घेताना राहुल पाटील इथे मात्र बाद होतोय. मेसेज दिला गेला कौस्तुभ पाटील सोबत की जी विकेट जातात ते विकेट थांबवणं गरजेचं, त्यासाठी सिंगल डबलचा सहारा घे. आणि तेच मेसेज जर पाहिलं तर राहुल पाटील पर्यंत पोहोचवला गेला. आणि काय कमालीची फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. प्लस पॉइंट असा आहे की पालन पंकज पाटील जो आहे तो स्ट्रायकिंग एंडवर असेल. इथून पाहिलं जाईल. महत्वाचं आहे ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक आक्रमण फलंदाज म्हणून पंकज पाटीलला याला देखील पाहिलं जातंय. पण तो एंड मोमेंट वर आपण पाहतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जर पाहिला तर गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज आणलाय, वैभवला आणलाय. चांगला गोलंदाज आहे वैभव, जाणतोय 9 धावा रोखू शकतोय वैभव, परंतु यासाठी थोडेसे परिश्रम करावे लागतील. आणखीन एक प्लस पॉइंट पाहिलं तर आपण पाहू शकताय जे 5 क्षेत्ररक्षक मैदानाच्या अगदी सीमा रेषे लगत असतात त्यामधील एक क्षेत्ररक्षक जो आहे तो 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये गेलाय. जे इथून जर पाहिलं तर थोडस इनफिल्डच्या बाहेर क्षेत्ररक्षण जो आहे तो त्याची व्यूहरचना आधी पाहावी लागेल. 2 रन्स घेण्यासाठी प्रयत्न नक्कीच होताना पाहायला मिळतील, परंतु चला टायमिंग विनंती आहे आपल्याला की मॅच आपल्याला लवकर संपवायची आहे. तर मॅच ऑन होते. पुन्हा एकदा आपण पाहतोय एक जबरदस्त मॅच, क्वालिफाईड मॅच असेल. जो संघ जिंकेल तो मात्र आपल्याला अगदी क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. पाहतोय आपण 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला फलंदाज पंकज पाटील, तर गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैभव. या ठिकाणी जर पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. हीच मॅच जर पाहिली तर पहिल्या दिवसामध्ये आपण पाहायला मिळाली होती. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता, आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर जर पाहिलं तर पूर्णपणे बॅकफुटला गेला संघ. आवाज देखील चित्र तेच आहे. पंकज पाटील आक्रमण करण्याच्या मुवमेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जो धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 5 चेंडू आणि 9 ची आवश्यकता, 5 मध्ये 9. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. वैभव थोडस परिश्रम करताना 100% एफर्ट्स नक्कीच दिले जातील. यावेळेस जर पाहिलं तर गॅप मध्ये चेंडूला खेळलाय 2 क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येत आहेत चेंडू पर्यंत. रन्स मात्र कंप्लीट केलं जाईल फक्त आणि फक्त 1. आता मात्र 4 मध्ये 8 ची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे आणि त्यामुळे या 8 धावा ज्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील.
4 चेंडून मागे. इथून पाहतोय कौस्तुभ पाटील चांगली बॅटिंग केली त्यांनी आतापर्यंत. कौस्तुभ पाटीलच्या बॅट मधून एकंदरीत रनाचा विचार केला तर 12 मध्ये 17 त्याने बनवल्यात. एक चांगली इनिंग खेळलाय. फटका तर फसलाय. चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत, परंतु दिवेश पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. जीवनदान दिलं गेलंय. अगदी एकदा नाही तर दोनदा जीवनदान वैभव कडून देखील जीवनदान मिळालंय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 3 मध्ये 6 ची आवश्यकता. पूर्णपणे जर पाहिलं तर कौस्तुभ पाटील देखील थकलेल्या परिस्थितीमध्ये आहे. कारण की इथून जर पाहिलं तर जी पारी सांभाळली त्यांनी खऱ्या अर्थानं सिंगल डबल आणि डबलचं तिहेरी रूपांतर केलं गेलं. आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 मध्ये बनवायचे आहेत 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. एक क्रुशल मॅच मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका तर सजवला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला पकडलाय. जोपर्यंत पकडतोय फेकतोय तोपर्यंत इथे मात्र विकेटचं पतन होईल. कौस्तुभ पाटील बॅक टू द डग आउटला जाताना पाहायला मिळेल, कारण पंचांचं बोट आकाशाकडे आलंय आणि तिसऱ्या पंचांची मागणी देखील केली. OUT आउट. इथून मात्र जर पाहिलं तर बॅट थोडीशी हवेत होती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून फटका जो आहे तो चांगला होता, परंतु 2 धावा आल्या नाही. दोन चेंडू शिल्लक आहेत आणि 2 मध्ये 5 बनवायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल आणि फलंदाज असा इथे मात्र भरोसेमंद असेल की ज्याच्याकडून बॅटने रन्स मात्र नक्कीच मोठा फटका मारण्यासाठी प्रयत्न असेल. चेतनला आमंत्रित केलं. इथे मात्र चेतनला आणलंय. दोन चेंडू शिल्लक आहेत. 2 मध्ये 5 बनवायचे आहेत. इथून जर पाहिलं तर गोलंदाजाकडे थोडस लक्ष केंद्रित केलं जात आहे की कशा पद्धतीची फिल्डिंग सजवायची आहे, कशा पद्धतीचे चेंडू टाकायचा आहे. मात्र चेतनला देखील इथे पाठवलंय की 2 मध्ये 5 बनवायचे आहेत म्हणजे तुला आक्रमण करायचं आहे. एका वेळेस आपण पाहतोय त्यावेळेस कशा पद्धतीने आक्रमण होईल, की काय घडेल काय बिघडेल येणाऱ्या क्षणच देखील आपल्याला सांगतील. पाहतोय आपण 2 मध्ये 5. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. आहा, इथे मात्र आपण पाहतोय चेंडू जर पाहिलं तर काय घडलंय नक्की हे देखील पाहणं गरजेचं आहे. कीपर क्लोज आहे आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर इथून आपल्याला पाहायला मिळेल नक्की काय घडलंय. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जाईल.
लढला गेला. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खासियत राहिले आतापर्यंतची गोलंदाजी, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केले वैभवने. ज्या धावा ज्या बनवायच्या होत्या 6 मध्ये 9 त्या धावा रोखण्याचं काम केलंय. परंतु कौस्तुभचं विकेट कुठेतरी आपण पाहतोय जे आलं, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर थोडस बॅकफुटला जाताना, परंतु अजूनही चान्स आहे. 1 मध्ये 5 बनवायचे आहेत. जर मोठा फटका आला, षटकार आला तर मात्र आपण पाहतोय हा सामना जिंकू शकेल. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. वैभव ज्याच्याकडे आता मात्र पूर्णपणे दारोमदार आहे की या चेंडूवर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. चेतन आक्रमकतेने असेलच, चेतनचा नजरा असतील की चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावं. ओहो, इथे मात्र आपण पाहतोय सामना जिंकवला जातोय जबरदस्त गोलंदाजीने. आणि ध्रुव 11 सातपाडी संघ जर पाहिलं तर या ठिकाणी मॅच जिंकतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण लगेचच जाहीर करणार आहोत.